आपण आता उदळ्याचं उद्या पाहू. पण आता छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे उद्याची, तर म्हणलं आपल्याला काही ना काही जरासं नियोजन करणे लागेल का. हो मग ते आता चालले त्याला आवाज द्या तुम्ही 2 मिनिटं इकडे या म्हणा. जरासं ठरवून घेऊ ना आपण, एका झाडाखाली बसून पाहू आता काय करायचं उद्याचं. तर तसं सांगा ना तुम्ही. ते चालले कोण ते. हो 2 मिनिटं आवाज देते यायले. झुमऱ्या काशा बबने वापस या रे इकडे. हो ते जाऊ द्या, सौदे घेऊ द्या, चालतेच आहे. हो आपल्या महाराजाची जयंती आहे म्हणलं, पुऱ्या जगातल्या काय जयंती साजरी आहे आणि इकडे नियोजन राहिलं आपलं. चला इकडे. मग तसं सांगा ना. चला हो चला काय म्हणते पाहू पा का तुम्ही. हो सौद्याचं आहे पा, पेंटिंग मध्ये पडलं ते. कधी पुढे आल्यावर पाहू आपण काय करायचं आता. फक्त आता मी काय म्हणतो, एका झाडाखाली बसू आपण. हो आपल्याला शिवजयंतीचं उद्याचं काय नियोजन करायचं सरपंच साहेब म्हणते आता आपण ठरवून घेऊ. योगा आता इथे एकत्र आलो तर उद्याचं. मग चला ना झाडाखाली, तिकडे गुंपा मावशी बी आहेत, त्याला बायाला बी सांगता येते काय करायचं काय नाही तर त्या पद्धतीने करू मग सगळे. हो बरं आहे. मग आता कसं गुंपा मावशी आहे सगळेच आहे, तर चला मग आता तिथंच चला झाडाखाली आंब्याच्या. ठरवून घेऊ चला. सौद्याचा विषय नाही, सौदा तर काही झाला नाही. हो कसं आहे म्हणजे मेळच नाही उंडाला. ते म्हणते तर 3200, आम्ही म्हणतो 2800, त्याच्यानं ते विषय पेंडिंग आहे. आपण आता महत्त्वाची मीटिंग याच्यासाठी आहे की बा आपल्याला उद्या शिवछत्रपती महाराजांची जयंती आहे उद्याची. हो तर म्हणलं काय नियोजन कसं करावं. आता महिला मंडळाचा सहभाग असल्याशिवाय कोणता कार्यक्रम पूर्ण होत नाही. हो म्हणून म्हणलं काय कसं करायचं बा, याच्यानं सगळ्या मिळून आपण ठरवू. मी काय सांगणार बाळ आणि बहिणी. हो तुमच्याकडे मला समजते का. तुम्हीच पाहा, तुम्ही जे म्हणसाल ते आम्ही तयारीतच आहोत. ते तर झालं. ते आता कसं आहे, सरपंच साहेब म्हणे बा यावर्षी आपण गुंपा मावशीला विचारून त्याच्याच मनानं आपण घेऊ. हो कारण की आता आपण आरोग्य शिबिरही घेतलेले आहेत, रक्तदान शिबिरही घेतले, डीजे लावून आपण मिरवणुका काढल्या, गाव स्वच्छता मोहीमही केली, प्लॅस्टिक निर्मूलन केले, लय कार्यक्रम आपण आता समजा वेगवेगळ्या जयंतीला आपण साजरे केले. हो पण आता यावर्षी बा आता छत्रपती शिवाजी महाराजच्या जयंतीला आगळं वेगळं काय करता येईल बा आपल्याला. अशा पद्धतीनं की बा ज्याचा आपल्या गावाला फायदा होईल आणि खरोखर शिवजयंती साजरी झाल्यासारखं वाटलं पाहिजे म्हणाले. हो असं पद्धतीनं काहीतरी सांगा तुम्ही. काय सांगू बा, तुम्ही सांगा आता. मी काय सांगू शकणार आळानी बाई. आता माझ्या विचारानं काय तुम्ही घेणार. आणि अळानी विचारानं सांगा तुम्ही की बा खरोखर कशी करावं, मग काय करता येईल आपल्याला गावासाठी समजा, त्या हिशोबानं सांगा तुम्ही. मी काय आता माझा यातच दिल टाकून तुम्ही आता लोळ नाही काय कसं काय सांगा बाबा. म्हणलं एखादा ते आपला मामा लुटरी सारखा एखादा बोलवा. हो चांगला. आता कसं 4 गोष्टी आपल्या कानावर पडतील ना. छत्रपती शिवाजी महाराजचे काय विचार होते, त्याचा आपल्याला खरोखर त्याचा आपल्या आचरणात काय फायदा होईल, म्हणून एखादा वक्ता बोलावा. हो म्हणजे डीजे मिरवणूक हे चांगला आहे, सगळं आपापल्या परीने जे आनंद उत्सव कोणत्याही पद्धतीने साजरा करण्याबद्दल आपला काही विरोध नाही. हो जसं वाटेल त्यांना तसं करावं. हो फक्त आपलं आता आपण डीजे वाजवले, मिरवणुका काढल्या, सगळंच केलं. हो पण यावर्षी आपण मी म्हणतो एखादा वक्ता बोलावा. हो एक वेळ बोलावला होता, लय मस्त भाषण होतं त्याचं. तसाच एक वक्ता बोलावा आणि त्याचं पवाळा जिवाळा हे ते भाषण गिषण ठेवा. आणि दुसरी गोष्ट आपल्या गावातल्या लोकांना मग आपण कधी ऐकायचंच काम करावं का. तर उद्याचा दिवस आता आम्ही काही कुठं कामाला जात नाही उद्या. तर उद्या असं करा, आपल्या गावातल्या नदीचं जे पात्र आहे का नाही, हो ते लय खराब झालं. म्हणजे धुणं धुवाले बायाले आम्हाला इतकी अडचण जाते ना सांगतो ना. हो गोटा नाही सापडं. हो निरा म्हणलं सर आजूबाजूला सर गवत आणि झाडं ते सर गायटा झाला. हो तर म्हणलं ते नदीचं पात्र जे आपल्याला जे वापरतो आपण गावाच्या नेटचं, हो ते जर स्वच्छता मोहीम राबवली, हो म्हणजे आपला ते पाण्याची नदी चांगली होईल आणि आपल्या गावाला त्याचा उपयोग होईल. नाही बरोबर आहे. आपलं छत्रपती शिवाजी महाराज धोरणच तसं होतं. हो खरोखर जल व्यवस्थापन एवढं जबरदस्त होतं त्याचं. हो किल्ल्यावर पाणी इतकाले दिवस त्याचं पुरत जाय. त्याचबरोबर आपल्याला पाण्याचं महत्त्व आता समजलं पाहिजे, कारण की उन्हाळा लागत आहे आणि पाणी खरोखर आपल्याला काटकसरीनं वापरलं पाहिजे. म्हणून सगळ्याच्या घराघरोई जे काही आपले भांडे कुंडे नळं माठा आहेत ते स्वच्छता मोहीम राबवू आणि आपल्या गावातली नदी आपण स्वच्छ करू. उद्याचा दिवस आपण तेवढा त्याच्यासाठी देऊ आणि आपली जयंती म्हणजे काहीतरी त्याच्यात सार्थक झालं असं आपल्याला वाटतं. हो मग चालते. आता तुम्ही म्हणलं तसं
आणि एक वक्ता जर म्हणसान तर आपलं मामा लुटेरीला बोलवून घेतो, काय फी आहे त्याला बोलवून घेतो. मग शांतारामची फोन लावतेस त्याला. त्याला फोन लावून द्या, म्हणजे संध्याकाळचं मग कसं बरं वाटतं, तेवढाच कार्यक्रम झाला तर दिवसभर आपलं काम धंदा होते. आणि म्हणलं हे जेवणाचं काही लय ठेवू नका बरं, पडते गेले. आता महाशिवरात्रीचं चांगली पंगत झाली आणि आता विनाकारण काही करू नका. पंधरी बुटा काही नाही आहे त्याच्यानं, काही कोणाचा काही जोरही नाही. त्याच्यानं तुम्ही नाश्ता पाण्यातच ठेवा आणि आपला कार्यक्रम सादर करा. मी तेच म्हणून राहिलो यायले. हो कसं जेवणावडीतच सारा दिवस जायचा, मग कामधंदे राहिले दुसरीकडे. हो नाश्ता ठेवू आपण, हो म्हणजे काम केलेला आहे नाश्ता, आणि बाकी संध्याकाळी आपला कार्यक्रम चालते. हो उद्या सकाळी मग निघाले की नदी स्वच्छता मोहीम राबवू आणि संध्याकाळी आपला कार्यक्रम. चला झाला मग आता फिट. हो लावा शांताराम फोन त्याले लोटेरे भाऊले, काय म्हणा गडबड. काय तर लोकही सुचून नाही देत. कोणाचा फोन आहे? हे तर रामपूरचा फोन दिसून राहिला. 1 मिनिट. हॅलो, मामा लुटरे बोलतो म्हणलं. हा बोला, काय म्हणता? नमस्कार नमस्कार. हो शांताराम घनघणी बोलतो म्हणलं. हो काय उद्या आहे का आपल्याला वेळ आहे का म्हटलं? जर आपल्याला कार्यक्रम आहे आपली तर शिवजयंती निमित्त. हो वक्ता म्हणून कसं जर तुम्ही आले असते तर कसं जमलं असतं. होईल का ॲडजस्टमेंट? सांगा आता, यायले माशिवाय काही दिसत नाही वाटते दुसरा. अरे मग दुसरं पाहा कोणी आहेत ना, लय मोठमोठे आहेत ना, धुरंधर लोक आहेत, सांगणारे चांगले वक्ते. मामा काय लागता तुम्ही? मी जरा गडबडीत आहे इकडे. आता उद्या आहे तशी सुट्टी म्हणा, पण असं कोणी तर पहा दुसरं. मीच काय त्याला पण सोडू नाही का? हो फी तरी मागणार नाही. हो ना हो ना, पण ते कसं आहे आमच्या गावातल्या लोकांना पटतच नाही. हो दुसरा कोणी आणला का नाही गोट मारवणे शक्यता आहे. हो काही नाही, अर्धे उठून जाते मधात नाही. मग तुम्ही असले कसं आम्हाला सवय पडली, यायला जमते बा, टेक्निक आहे तुमच्याजवळ. लोक उठू देत नाही, म्हणून म्हणलं कसं तुमच्याशिवाय आमच्या गावाला म्हणजे दुसरा मान्यच करत नाही. मला तर वाटते शेला टोपीने 101 रुपये देऊन मोकळे करते वाटते नाही का? हो ना, चढूनच तेवढा राहायला. हो हो बरं 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 ठीक आहे ना, येतो ना मी. आपले 2 भाचे ते आपलं पेटी गिटी घेऊन येतो मी, काही विषय नाही. बरं झालं टाईम तरी भेटला. हो पण फीचं कसं करता? फी किती देऊ मग आता यावेळेस? द्या ना हो, काय मनान देऊन टाका. हो जाऊ दे तिकडे, काय विषय. आता आमचं या जायचं भाडं नाही, ते आपलं काय असेल ते तुमच्या परीनं. हो ठीक आहे, ठेवतो मग. हो चला, ओके. बरं 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 देऊन देतो ना. हो विचार करून बरोबर. हो ठीक आहे, या मग उद्या. काय माणसाला या, कोणी कुकडे न कोणी कुकडे. तिकडे गुंपा मावशी एकटी जाऊन बसली बाबा, डोक्यावर हात ठेवू. म्हणजे कोणीच नाही आलं अजून. 8 वाजता ठरवलं होतं ना आपू. तुम्ही इथं मीटिंग भरवली आता. अरे चला ना लवकर लवकर. हो या तिघाला आणलं बोलवून मी, म्हणलं चला लवकर. हो आता ते गोटे गिटे नदीतले उचल नाही, बाजूनं कर नाही, तिथचा कचरा हे ते. चला आता घ्या घ्या पटपट चला. हो ना, पण आता शिवलाल भाऊ म्हणे आलोच म्हणे मी, थांबा म्हणे आपण संग मग चालले मग. शिवलाल भाऊ तिकडे आणि त्या देवदास भाऊ तिकडे. हो दोघंही आले नाही, ते बलायला गेले ते तिकडेच राहिले. हो आता पोट्ट पाठवलं तर म्हणे नाही म्हणे देवदास भाऊच्या घरी. हो तेही नाही तेही नाही. हो कुठं गेले आणि काय गेले? हो दिला चाटा द्यायनं. जाऊ द्या मग आता. हो आम्ही बसलो वाट पाय. हो चला चला जाऊ दे, येतील ते आपण. ना तेच तर आहे त्याचं. शिवलाल दादा काय म्हणता येत नाही काही. हो काही ना काही पोट दुखलं असं तर सांगतेच ते आता. गेला असेल ते कुठं, जाऊ दे येतील ते आपण. चला शांताराम भाऊ, चला चला पटपट. आपल्याला का शिवल्या आला बा गदी घेऊन नाही का? हो मी आता म्हणलं देते का चाट? हो बापा बाबा शिंगण्या मोरे आहे ते सगळे जाणले वाटते 7-8 गदी. हो बरं बाबा. आणि मी आता म्हणलं बस हो गेलं डोकं कामातून माझ्या. अरे काय शिवलाल कसं काय देवीदास काय गदी आणले का? हो तेच म्हणलं दोघं दिसले नाही, कुठं गेले म्हणलं राजा. काय तुम्ही तर का नाही कायच करा. अरे बा देवीदासले म्हणलं इतकं मोठे गोटेन गिटे साफसफाई म्हटल्यावर आता ना ट्रॅक्टर आणता येत ना कोणतं काही आणता येत. मी आणलं आता सगळं काम. आता कसं गद्याशिवाय काही पर्याय नाही. हो गद्यासारखा हुशार प्राणी नाही, कारण की एवढा मोठमोठे गळण हे ते इतक्यावर आहे. पाहिलं होतं ना म्या. मग काय तर महादेव गडावर हे गदे गिदे गोटे घेऊन चालले होते एक दिवस. हो ते काय पायऱ्या बांधायच्या होत्या, 2-3 फुटल्या होत्या. हो मी म्हटलं बघ गदे जर किल्ल्यावर चढून आता गोटे नेते इथं नाही आले काय कामी नाही. म्हणून म्हणलं शिंगण्या मोऱ्या हे ते घे म्हणलं बा. डोकसे कुठं खराब करतं लोकांचे. एवढ्या गोट्याचे वजन हे ते. म्हणलं घेऊन या चला आता मग चला. हे बाकी खरं आहे पण नाही का? हो ना मोठमोठे गळण हे तिचे आता उभारले किल्ले. हाय कमालचीच गोष्ट. हो पण खरोखर प्राण्याचं बी त्यात लय सहकार्य आहे. हो विशेष म्हणजे गद्याचं आणि घोडे हे ते. हो बाकी हो रे मानलं बरोबर आहे. हो छत्रपती शिवाजी महाराजनं खरोखर बुद्धिमत्तेनं हे किल्ले कसे बांधले असन. हो हे बाकी विशेष आहे पण नाही का? हो विचार करा जोगता 360 किल्ले जिंकणारा माणूस हो का मामूली आहे का? आणि त्याची आज आता जयंती साजरी करून राहिलो नदी साफ करून नाही का? चला आलं का? चला बिळा आता कामोकामी चलो. चला जय छत्रपती शिवाजी महाराज की जय.
शांतता राखा, सर्वांना सूचना आहे. तर आता आपले जे काही वक्ते आहे श्री मामा लुटेरे लवकरच आता पदार्पण होत आहे. 5 मिनिटामध्ये ते इथं पोहोचणार आहे. त्यापूर्वी आपले जे ग्रामपंचायत सदस्य आहे त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मारुतरावजी मुंशीराम धुटके आपल्या पुढे एक गीत सादर करणार आहे. आणि खरोखर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असं त्यांचं हे जे गीत आहे खरोखर आपण आता त्याचा आनंद घेऊया. तोपर्यंत आपले महाराज येतील. तर मारुतराव धुटके. नमस्कार. जय भवानी, जय शिवाजी. तर छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती त्यानिमित्त आपण इथं उपस्थित झालेला आहे. सर्वांचे खूप खूप आभार. तर आता मी काय जे गीत सादर करणार आहे आपण शांततेने ऐकावे एवढी विनंती. धन्यवाद. बढिया परफॉर्मन्स. अतिशय छान असे गीत गायन केलेले आहे मारुतराव धुटके यांचे खरोखर अभिनंदन. आणि आता आपले महाराज सुद्धा आलेले आहे आणि लवकरात लवकर त्यांचे जे काही आता आपल्याला मनोगत आहे ते आपल्याला व्यक्त करणार आहे. तर मी महाराजांना आमंत्रण करतो. श्री लुटेरे महाराज या, तुम्ही आपले भाषण सुरू करा. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शौर्य पराक्रमाचे महामेरू, रयतेचा आधार छत्रपती शिवाजी महाराज. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गर्जला, महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा झळकला. छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हटल्यानंतर जे काय स्फूर्ती आपल्या मनामध्ये येते, हर हर महादेव असं म्हटल्यानंतर जे काय आपल्या रक्तामध्ये उसळ्या उठतात तर ते सर्व आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शेरे आहे. दैदप्यमान इतिहास निर्माण करणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज की ज्यांनी माणसाच्या काळजावर आपला इतिहास कोरला आहे, जो कधी ना मिटणार, कधी ना संपणार असे आपले छत्रपती शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680 फक्त 50 वर्ष. 50 वर्षाच्या कालावधीमध्ये जे काय करून दाखवले ते आपण 200 वर्षातही नाही, लाखो वर्षात नाही करू शकणार. हे कार्य ते 50 वर्षामध्ये करून गेले. किती संकट आहे, किती संकट आहे. अफजल खान 40,000 फौज घेऊन आला मृत्यू समोर. शाहिस्ते खान 1,25,000 फौज घेऊन आला मृत्यू समोर. मिर्झा राजे, जयसिंग राजे 325 लाखाची 3.25 लाख फौज घेऊन समोर आला. मौत तयार, काय करणार. जलखानाचा वध केला, शाहिस्ते खान पळून गेला. औरंगजेब बादशाच्या तावडीतून छत्रपती शिवाजी महाराज बादशाच्या हाती तुरी देऊन निघून गेले. असे हे आपले छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यावर कितीतरी संकट आली. पुरंदरचा तह झाला, 40 पैकी 23 किल्ले मिर्झा राजेला द्यावे लागले. काय करणार.
17 छोटे मोठे किल्ले उरले फक्त, तरी हिंमत हारले नाही. 9 वर्षाच्या कालावधीमध्ये, पुढील कालामध्ये 1665ला फक्त 17 किल्ले होते स्वराज्यामध्ये, आणि 9 वर्षामध्ये त्यांनी केले 360 किल्ले राज्याभिषेकाच्या वेळी. म्हणजे बघा किती छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये जी असणारी क्षमता हे आपण पाहू शकतो. या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये 343 किल्ले नवीन म्हणा किंवा जिंकून आपल्या ताब्यामध्ये ज्यांनी घेतले. 50 वर्षामध्ये आपल्यासाठी साधं एक घर बांधणं होत नाही, त्याच्या किस्ता भरणं होत नाही. अशा या संकटाच्या या कालामध्ये त्यांनी असे कार्य करून, दैदप्यमान कार्य करून दाखवले. गुप्तहेर खातं बहिर्जी नाईक त्यांचे असणारे सरदार किती आपले इमानदार होते याचा प्रत्यय त्यांना आला. ज्यावेळेस त्यांना आग्र्याला जायचे होते, की मिर्झा राजांनी म्हटलं की तुम्हाला आग्र्याला जायचं आहे, त्यावेळेस छत्रपती शिवरायांना मोठी काळजी वाटली की आपण तिकडे गेला, आपला जर दगाफटका झाला तर आपल्या स्वराज्याचं काय होईल. म्हणून त्यांनी एक परीक्षा घेतली. ते एका किल्ल्यावर गेले आणि किल्लेदारासमोर रात्री गेल्यानंतर त्यांना म्हणाले की बाबा दरवाजा उघड. आणि किल्लेदाराने साफ नकार दिला, महाराज दरवाजा उघडणार नाही. सूर्यास्त झाल्यापासून तर सूर्योदय होईपर्यंत स्वराज्याचा नियम आहे की किल्ल्याचे दरवाजे उघडले जाणार नाही, म्हणजे नाही. यमराज जरी आले तरी हा दरवाजा उघडला जाणार नाही. महाराजांनी त्याला समजावून सांगितलं, अरे बाबा माझ्या मागं सैन्य लागलेलं आहे, मला आज जाणे आवश्यक आहे, मी संकटात आहे, तू कोणत्या हालतीत दार उघड, मला आज जाऊ दे. तरी पण त्याने नकार दिला, महाराज तुम्हाला मी काही होऊ देणार नाही, जे काय होईल ते मला होईल, परंतु मी आज दरवाजा उघडू शकत नाही, मला मी बांधलेला आहे, माझा स्वराज्याचा नियम आहे, त्यामुळे मी आज दार उघडू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज त्यांना म्हणाले, अरे बाबा किल्लेदार, मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आहे, मीच कायदा बनवलेला आहे, नियम बनवलेला आहे, तुझ्या पुढे उभा आहे आणि तुला मी आदेश देत आहे की तू दार उघड, तरी पण तू उघडत नाही. तुला मी मृत्यूदंडाची शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. तो म्हणाला, महाराज तुम्ही जे नियम दिलेले आहे स्वराज्याचे ते जसे रयतेसाठी आहे तसेच आपल्या महाराजासाठी सुद्धा आहे, सर्वांना समान कायदा, त्यामुळे तुम्हाला मी आज जाऊ देणार नाही. सकाळ झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज समोर तो उभा राहिला आणि म्हणाला, महाराज मला जी काय शिक्षा द्यायची द्या, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. छत्रपतींनी त्यांना शाबासकी दिली, वा रे मेरे पठ्ठ्या, आता मला जायला काही हरकत नाही, माझं स्वराज्य शाबूत राहील, माझे माणसं पक्के आहे, त्यामुळे मला काही काळजी नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मोहिमेवर निघून गेले. आणि अशा या छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांचे जे वैरी होते औरंगजेब बादशाह, हा त्यांच्या शहजादाला म्हणाला, हा तौबा तौबा, क्यों फतेह हासिल है उसे, शिवाकू हमारे पास हाथी है, घोड़े है, बारूद है, क्या नहीं हमारे पास, उसके पास क्या है, तो भी उसको क्यों फतेह हासिल होती है. तो फिर समझ में आता है कि शिवाजी में जो काम है उन्होंने सिर्फ किले नहीं बनाए हैं, उन्होंने लोग बनाए हैं, अपने लोग उन्होंने अपने हाथ में रखे हुए हैं. लाखों की जागीर देने के बावजूद भी उनके लोग अपने इधर नहीं आते हैं. मराठे थकते नहीं, मराठे रुकते नहीं, ना मराठे बिकते नहीं, इसलिए आज तक छत्रपति शिवाजी महाराज को कोई पकड़ नहीं सका. को पता था शिवाजी महाराज मगरूर है, शिवाजी महाराज चालबाज है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ है और सूर्य की तरह चमकदार है. शिवाजी दुश्मन की सभी धर्मों के लोगों की इज्जत करते थे, महिला लोगों की सम्मान करते थे. हम तो खुश नसीब है कि हमें ऐसे दुश्मन मिले. इसलिए औरंगजेब ने भी छत्रपति शिवाजी महाराज के सामने घुटने टेके. हे आपले छत्रपती शिवरायांचे चरित्र आहे आणि या चरित्राचे पठण गावोगावी पारायणाच्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये पसरवणे आवश्यक आहे, त्यांची माहिती पोहोचवणे आवश्यक आहे, ज्यापासून आपल्याला प्रेरणा मिळेल, समाजाला आपल्यापासून काहीतरी घेता येईल, दिशा मिळेल.
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वोच्चतेचे परिमाण आहे. त्यांनी जातीपातीचा विचार केला नाही. स्वराज्य निर्माण झाले नसते जर त्यांनी जातीपात पाहिली असती तर. स्वराज्याची निर्मिती केली, त्यात माणसं जातीनुसार निवडली नाही. नाव्याचा जिवाजी, रामोशाचा बहिर्जी, मराठ्याचा तानाजी, बामणाचा बाजी, प्रत्येक जातीची 18 पगड लोकांची, मातीतल्या सर्व लोकांची त्यांना जाण होती आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी स्वराज्य निर्माण केले होते. परंतु आपण आज सर्वांना आपण अशा प्रकारे जे महापुरुष आहे यांना वाटणी करायला लागलेला आहोत. मराठ्यांनी आपलंसं केलं छत्रपती शिवरायांना. छत्रपती शिवरायांना बौद्ध समाजाने वाटून घेतला डॉक्टर भारतरत्न बाबासाहेबांना. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेची मातंग बंधूंनी गायली गाणी आणि अहिल्यादेवी म्हटलं की धनगराची राणी. महात्मा फुलेंनी घरी न्यायला जमले सगळे माळी आणि महापुरुषांच्या विचारांची इथंच झाली होळी. संकुचित विचार आपले, त्यांचे विचार असे नव्हते. व्यापक विचारसरणी असे हे महापुरुष आपल्या देशामध्ये होऊन गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असो, महात्मा फुले असो, असे कितीतरी महान अशी महापुरुषांनी आपल्या देशामध्ये जे काही आपल्यासाठी दिलेलं आहे त्या सर्वांचा आपण खरोखर न्याय दिला पाहिजे. आपण सर्वांच्या जयंत्या, महापुरुषांच्या जयंत्या एकत्रितपणे साजऱ्या केल्या पाहिजे असं माझं मत आहे. आणि एवढं बोलूनच मी माझं आज वक्तृत्व संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.